तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणारा काही क्वेश्चन रिलेटेड टू मोमेंटम. क्वेश्चन सिंपल आहे. हे क्वेश्चन सगळे आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमधल्या एक्झाम्पल्सचे आहे. यानंतर आपण ॲक्च्युअल एक्सरसाइज पण सॉल्व करूया. ठीक आहे. आधी हा क्वेश्चन सॉल्व करू. क्वेश्चनमध्ये आधी वाचून घ्या. मास ऑफ अ कॅनन दिला आहे 500 kg. ठीक आहे. तर मास लिहून घ्या आधी सोल्युशनमध्ये. सो मास ऑफ कॅनन किती आहे 500 kg. आणि काय म्हटलं आहे रिकॉईल विथ द स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. रिकॉईल केलं म्हणजे का परत आली. फॉर एक्झाम्पल इथून जर समजा तुम्ही इथून हा गोळा आहे, हा गोळा असा फायर केला तर समोर जाईल. जर गोळा समोर गेला असेल तर न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणते, टू एव्हरी ॲक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर हा गोळा समोर गेला असेल काही वेलॉसिटीने तर सेम वेलॉसिटीने काय आला असेल, नॉट सेम वेलॉसिटीने, सेम मोमेंटमने काय आलं असेल, हे कॅनन मागे आले असेल. आपण फॉर्म्युला बघितला आहे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटममध्ये. इथे काय झाला, मोमेंटम कन्झर्व झाला. मोमेंटम काय झाला आहे कन्झर्व म्हणजे आधी जो मोमेंट होता तोच मोमेंटम नंतर पण राहिला. आणि काय फाइंड करायला सांगितलं, फाइंड द मोमेंटम ऑफ द कॅनन. अब सिंपलची गोष्ट आहे एकदम की आपल्याला मास दिला आहे आणि स्पीड दिली आहे. सो लेट्स से स्पीड ऑफ कॅनन, कारण कॅननचीच गोष्ट सुरू आहे तर कॅननची स्पीड दिली आहे 0.25 मीटर पर सेकंड. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय विचार करण्यासारखी नाही. स्पीड जरी म्हटलं असेल तरी हे मोशन कुठली आहे, लिनियर आहे. जर हा समोर जात असेल तर हा मागे येत आहे. लिनियर मोशनमध्ये स्पीड आणि वेलोसिटी काय असते, सेम असते. सो देअरफॉर इट इज ऑल्सो व्ही इज इक्वल्स टू किती 0.25 मीटर पर सेकंड. तुम्हाला मास माहीत आहे, तुम्हाला वेलोसिटी माहीत आहे, मोमेंटम किती झालं. सो देअरफॉर मोमेंटम काय असतं, मोमेंटम मास इंटू वेलोसिटी. सो देअरफॉर मास आपल्याला माहिती आहे, मास आहे 500 kg. ठीक आहे. वेलोसिटी आहे 0.25. याला मल्टिप्लाय करा, तुम्हाला मिळेल 125 kg. याचे युनिट kg आणि याचे युनिट मीटर पर सेकंड. सो kg मीटर पर सेकंड. सो देअरफॉर मोमेंटम, कशाचं मोमेंटम ऑफ कॅनन, कोणत्या केसमध्ये, ड्युरिंग रिकॉईल किंवा रिटर्न मोमेंटम. ठीक आहे. ड्युरिंग रिकॉईल इज 125 kg मीटर पर सेकंड. ते झालं आपलं मोमेंटमचा क्वेश्चन. ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन बघूया आपण. हा क्वेश्चन बघा, रीड करा. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे की 2 बॉल्स हा मास ऑफ 50 ग्रॅम. 2 बॉल आहेत, त्याची मास किती आहे, एक 50 ग्रॅमचा आणि दुसरा आहे 100 ग्रॅमचा. 50 आणि 100 ग्रॅम. ठीक आहे. सो 2 बॉल पाहिजे आपल्याला, समजा ॲज्युम करा. तर आपण आता 2 बॉल ड्रॉ करूया. ठीक आहे. समजा आपल्याकडे आहे हा इथे बॉल आहे एक छोटासा. चला 2 बॉल आहे. ठीक आहे. एक ब्ल्यू कलरचा आहे, एक येलो कलरचा आहे. हा पहिला बॉल आहे. त्या पहिल्या बॉलला आपण नाव देऊ चला ए. दुसरा बॉल आहे बी. पहिल्या बॉलचा मास दिला आहे M1, दुसऱ्या बॉलचा मास दिला आहे M2. पहिल्या बॉलचा मास किती दिला आहे 50 ग्रॅम आणि दुसऱ्या बॉलचा मास दिलेला आहे 100 ग्रॅम. आता काय म्हणते, दे आर मूव्हिंग अलॉंग द सेम लाईन. सेम लाईनमध्ये चालले होते, सेम डायरेक्शनमध्ये, सेम लाईनमध्ये आणि सेम डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. तर आपण ही गोष्ट ते कळून घेऊ इथे. ठीक आहे. डायग्राम करून आपण इथे सेम डायरेक्शनमध्ये चालले होते. सेम डायरेक्शनमध्ये आपले बॉल हे जात आहे. इथे हे पण या डायरेक्शन चालला, हा पण हाच डायरेक्शनने चालला. ओके. नेक्स्ट काय म्हणते, सेम डायरेक्शन. महत्त्वाचं सेम डायरेक्शन. डायरेक्शनवर लक्ष द्या, कारण की वेलोसिटी नेहमी कसोबत असते, डायरेक्शनसोबत. विथ द वेलोसिटीज ऑफ 3 मीटर पर सेकंड अँड 1.5 मीटर पर सेकंड. रिस्पेक्ट टू दी वर्ड इम्पॉर्टंट. रिस्पेक्ट टू दी म्हणजे होते क्रमशः म्हणजे सिक्वेन्सनुसार. तर आधी जो बॉल होता ही त्याची वेलोसिटी आहे आणि दुसऱ्या नंतर जो बॉल आला हा त्याची वेलोसिटी आहे. म्हणजे याची वेलोसिटी किती झाली, याची वेलोसिटी किती झाली आहे 3 मीटर पर सेकंड आणि याची वेलोसिटी किती झाली आहे दुसऱ्या बॉलची,
ही झाली आहे 1.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, 1.5 मीटर पर सेकंड. आता बघा इथे एक सिंपल लॉजिकल गोष्ट अशी आहे की जर सपोज हा बॉल स्लो असता, ए वाला बॉल स्लो असता आणि बी वाला बॉल फास्ट असता, हा आधी पळून गेला असता तर ए बॉल त्याला कोलाईड केलं असतं का? शक्यच नाही. हा जर समजा चोर असताना पोलीस असता आणि चोर एकदम जोरात धावायला लागला आणि पोलिसाची स्पीड कमी आहे तर पोलिसांनी कधी चोराला पकडलंच नसतं. जर ह्या ए बॉलला बी बॉलला टक्कर मारायची आहे तर एची स्पीड हमेशा काय असली पाहिजे? जास्त असली पाहिजे. तर जरी क्वेश्चनमध्ये दिलं नसेल आणि असं म्हटलं आहे की कोलिजन झालं तर तुम्हाला समजायला पाहिजे फॉर कोलिजन वेलॉसिटी ऑफ ए शुड बी ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ बी. मोठी असली पाहिजे वेलॉसिटी एची बीपेक्षा, तेव्हाच ते काय होणार? कोलाईड होणार. मग आता बघा कोलिजनची कंडिशन काय म्हणते? दे कोलाईड विथ इच अदर अँड आफ्टर कोलिजन द फर्स्ट बॉल मूव्ज विथ अ वेलॉसिटी 2.5 मीटर पर सेकंड. आता हे कोलाईड झाले. आता काय झालं? कोलाईड. हे दिसतं आपलं कोलिजन इथे, हे आपलं कोलिजन आहे. ठीक आहे, तर समजा हे आपलं कोलिजन झालं आणि कोलिजन नंतर काय झालं? कंडिशन चेक करू आपण एक एक. कोलिजन नंतर कंडिशन काय झाली? की दोघांची स्पीड डिफरंट झाली. आता कोलिजन नंतर पहिला बॉल काय म्हणते? फर्स्ट बॉल म्हणजे ए मूव विथ द वेलॉसिटी ऑफ 2.5 मीटर पर सेकंड. ओके, आणि कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ अनदर बॉल आफ्टर कोलिजन. आणि दुसऱ्याची वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे क्वेश्चन मार्क बीची. ठीक आहे, आता ही कंडिशन समजली असेल. तर दोन बॉल आहे, दोन बॉल एका लाईनमध्ये ट्रॅव्हल करत आहे. पहिल्या बॉलचं मास दुसऱ्या बॉलचं मास दिलेलं आहे. पहिल्या बॉलची वेलॉसिटी माहीत आहे, दुसऱ्या बॉलची वेलॉसिटी माहीत आहे. पण ही कंडिशन कधी आहे? बिफोर कोलिजनची आहे. ही कंडिशन कधीची आहे? बिफोर कोलिजनची, कोलिजनच्या आधी. सो बिफोर कोलिजन. आणि ही कंडिशन कधीची आहे? आफ्टर कोलिजन. कोलिजन झाल्यावर काय झालं? आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम बघितला होता. तो काय म्हणते? मोमेंटम बिफोर कोलिजन, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल्स टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. तर दोन्ही केसमध्ये काय असते? मोमेंटम सारखं असते. तर आपण तेच कंडिशन यूज करू की मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल्स टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू वेलॉसिटी. किती बॉल आहे इथे? दोन बॉल आहे. तर दोन बॉलसाठी मास इंटू वेलॉसिटी अप्लाय करू आपण. ही इनिशियल वेलॉसिटी झाली. रूलनुसार आपला फॉर्म्युला काय बनणार? पहिल्याचा मास, पहिल्याची इनिशियल वेलॉसिटी, दुसऱ्याचा मास, दुसऱ्याची इनिशियल वेलॉसिटी. हे मोमेंटम बिफोर झालं. आणि आफ्टर कोलिजन काय होणार? पहिल्याचा मास, पहिल्याची फायनल वेलॉसिटी प्लस दुसऱ्याचा मास, दुसऱ्याची फायनल वेलॉसिटी. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला डायग्राममध्ये दिलेल्या आहे. ही इनिशियल कंडिशन आहे. मास किती आहे पहिल्याचं? 50 ग्रॅम. हा झाला 50. त्याची सुरुवातीची वेलॉसिटी किती आहे? 3 मीटर पर सेकंड प्लस दुसऱ्याचा मास किती आहे? 100 ग्रॅम. त्याची सुरुवातीची वेलॉसिटी किती आहे? 1.5 मीटर पर सेकंड. सेकंड केसमध्ये पहिल्याचा मास किती दिला हे आफ्टर कोलिजनमध्ये चेक करायचा. सो 50 मास तर बदलणार नाही. वेलॉसिटी किती दिली आहे? 2.5 मीटर पर सेकंड. आणि सेकंड केसमध्ये सेकंडचा मास दिला आहे 100, कारण की ते बदललं नाही. पण आपल्या वेलॉसिटी माहीत नाही. सो वेलॉसिटी 2 माहीत नाही, तर वेलॉसिटी 2च ठेवलं. आता सिम्प्लिफाय मल्टिप्लाय करा. 50 × 3 150. ठीक आहे, प्लस 100 × 1.5 हा पण झाला 150. या दोघांना मल्टिप्लाय करा. हा झाला 125. ठीक आहे, आणि प्लस 100 आणि हा V2. आता तुम्ही असं म्हणू शकता बुकमध्ये की सर जर मी मास इथं ग्रॅममध्ये न घेता किलोग्रॅममध्ये घेतलं तर काय फरक पडणार आहे का? काहीही फरक पडत नाही. किलोग्रॅममध्ये पण घेऊ शकता, ग्रॅममध्ये पण घेऊ शकता, कारण की फायनली आपण काय करणार आहे? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी कशामध्ये असते? हे मीटर पर सेकंडमध्ये. याच्यामध्ये कुठेही मास येत नाही. जर तुमचा मास कॅन्सल होत असेल तर तुम्ही मास कुठल्याही फॉर्ममध्ये लिहू शकता. असा काही रूल नाही आहे की आपल्याला असंच लिहायला पाहिजे. ठीक आहे, चला सॉल्व करा. 150 + 150 किती झाले? 300. आणि हा 125 या लेफ्ट साईडवरून राईट साईडपासून लेफ्ट साईडला घेऊन काय होणार? तो -125 होणार. आणि राईट साईडला किती बाकी राहिलं? 100 V2. आता सिम्पल आहे. सो 300 - 125 किती झाले? 175 इज इक्वल्स टू 100 V2. आपल्याला फक्त V2 पाहिजे, तर आपण काय करणार? डिवाइड बोथ साइड बाय. सो देअरफॉर फॉर वेलॉसिटी V2 करणार डिवाइड बोथ साइड बाय 100. सो 175
डिवाइड बाय 100 इज इक्वल्स टू झालं 100 डिवाइड बाय 100 V2. 100 आणि 100 कॅन्सल आउट. 100ने डिवाइड केलं म्हणून 1 2 नंबर सोडून काय येणार पॉईंट. सो देअरफॉर V2 किती आहे तुमचा 1.75 आणि वेलॉसिटीचं युनिट काय मीटर पर सेकंड. तर फायनली आपण आन्सर काय लिहू शकतो की देअरफॉर वेलॉसिटी ऑफ कुठला बॉल सेकंड बॉल. आता सेकंड का बरं शब्द यूज केला मी इथे. रिझन सिम्पल आहे कारण की क्वेश्चनमध्ये आपल्याला बॉलचं नाव ए आणि बी दिलेलं नाही. तुम्ही लिहू शकता बॉल बी. वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल कशानंतर आफ्टर कोलिजन हे लिहिणं महत्त्वाचं. आधीचं नाही आहे ते. आफ्टर कोलिजन इज 1.75 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर होप की तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. याच्यामध्ये आपण डायरेक्शन पण घेऊ शकलो असतो पण यांनी जसं म्हटलं आहे की सगळे मुव्हिंग बॉल्स जे आहे ते एकाच डायरेक्शननं मूव्ह करता येतं. आपण डायरेक्शनचं काही कन्सर्न घेतलेला नाही. डायरेक्शनचा क्वेश्चन समजा कुठे आला तर तो आता येणार आपल्या एक्सरसाइजमध्ये जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे. ठीक आहे. आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.